हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शनिवार, रविवार गेल्यावर शेवटी सोमवार आलाच आणि सोमवार आला म्हणजे ना मला इतका कंटाळा येतो ना, कारण की परत 5 दिवस तीच रुटीन. सकाळी लवकर उठा, मुलाला शाळेत सोडा. खूप कंटाळा येतो सकाळी लवकर उठायचा. पण असो काय करणार, सोमवार तर येणारच आहे. मग सकाळी उठली आणि माझ्या मुलाला पण आम्ही दोघांनी चहा पिऊन घेतला. त्याची तयारी केली आणि त्याला शाळेत सोडायला गेली. आणि त्याला शाळेत सोडून आल्यापासून ते त्याला घ्यायला जाईपर्यंत माझे कामच आवरतात. कारण की त्याची फक्त 2 तास शाळा असते. त्यामध्ये मला सगळं करायला लागतं. आणि आज वाटाणा पनीरची भाजी करायची होती. मी तुमच्यासोबत शेअर करते. एकदम सोपी आहे. कांदा, टोमॅटो छान बारीक चॉप करून घ्यायचे आणि मग तर जे आपले पनीर आहे ते पण फ्राय करून घ्यायचे आणि मग कांदा भाजून घ्यायचा छान असं तेलामध्ये, छान लालसर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण जिऱ्याची पेस्ट टाकायची आणि ती पण लाल होईपर्यंत भाजून घ्यायची, परतून घ्यायची मस्त. आणि त्यामध्ये मग एकदम बारीक चॉप केलेले टोमॅटो टाकायचे आणि टोमॅटो टाकल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं वरून. कारण की मग ते टोमॅटो छान शिजतात, कडक राहत नाही. त्याला पण फ्राय होऊ द्यायचं आणि त्यामध्ये मसाले टाकायचे. मी पनीर मसाला टाकला आहे आणि पावभाजी मसाला टाकला आहे. तुमच्याकडे जे पण असतील ते तुम्ही टाकू शकता. आणि आपले घरातले सगळे जगभरातले मसाले, जसं की तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला, मी एवढंच टाकलं आहे. तुम्हाला जे हवं तुम्ही टाकू शकता. आणि थोडंसं पाणी टाकलं शिजण्यासाठी आणि त्याच्यामध्ये वाटाणे टाकले. हे वाटाणे फ्रोझन आहेत. मी फ्रोझनच वाटाणे आणले होते म्हणून मी तेच टाकले. तुमच्याकडे ताजे असतील तर तुम्ही ते टाकू शकता. आणि मग जे आपण पनीर फ्राय केलं होतं ते टाकायचं आणि त्यामध्ये मी थोडंसं पनीर उरवलं होतं तेच मी हाताने कुस्करून टाकलं, कारण की त्याच्याने ना ग्रेव्ही पण थिक होते आणि भाजीला पण वेगळीच टेस्ट येते. तुम्ही एकदा ही भाजी अशी करून बघा, खूप छान लागते. आणि त्यामध्ये भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकायची. मला तर कोथिंबीरशिवाय कोणतीच भाजी आवडत नाही. मग छान अशी कोथिंबीर टाकली आणि चपाती लाटून घेतली आणि नवऱ्याने सांगितलं की पापड पण तळ. म्हटलं चला उडदाचे पापड तळूया. आणि मला पापडामध्ये फक्त उडदाचेच पापड आवडतात. मग पापड तळले आणि मी डीमार्टमधून हे कटलेट्स आणले होते, जे की फ्रोझन आहेत, फक्त तळायचं असतं. मग ते पण तळून घेतले आणि या जेवणामध्ये छान असा बेत झाला होता. चपाती, पनीर वाटाण्याची भाजी, पापड आणि कटलेट्स असं जेवण केलं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी 30 दिवसाची सिरीज चालू करते. न चुकता मी 30 दिवस पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. असंच मला प्रेम करत राहा. भेटूया उद्या. बाय.